नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. आज आपण पाहणार आहोत संपूर्ण श्री गुरुचरित्र. ज्यांना श्री गुरुचरित्र संपूर्ण पारायण किंवा पठण शक्य नाही त्यांच्यासाठी हे संक्षिप्त गुरुचरित्र आहे. संक्षिप्त गुरुचरित्राच्या वाचनाने किंवा नुसते ऐकल्याने देखील संपूर्ण श्री गुरुचरित्र पारायणाचे फळ मिळते. तर आपण चालू करूया. संक्षिप्त श्री गुरुचरित्र. अध्याय पहिला. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री गुरुभ्यो नमः. श्रीपाद श्री वल्लभ श्री नरसिंह सरस्वती दत्तात्रेयाय नमः. ओम राम दत्तात्रेयाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. अवधूत निरंजन दत्त दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा. बालार्क प्रभमिंद्रनील जटिल भस्मांधरागोज्ज्वल शांतमनाद विलन चित्त पवन सम शार्दूल चरमांबरम ब्रह्मज्ञे सनकादिभिः परिवृत्त सिद्धे समाराधितं दत्तात्रेय उपास्महे रधी मुदा ध्येय सदा योगीभिः. श्री गुरुचरित्र पवित्र ग्रंथ श्री सिद्धनामधारका ते सांगत अनेक उद्धरिले भक्त दिव्य ग्रंथाच्या पठनाने परिसंप्रत कलिदारुण जनान जमे पवित्राचरण म्हणून गुरुदयाळा पूर्ण मजला स्वप्नी सांगत असे. श्री गुरुचरित्र संक्षिप्त लिहे म्हणती मजप्रत श्रवण पठणे निश्चित कल्याण होईल सकलांचे. ऐसे सांगुणी गुप्त होती पहा स्वामी समर्थ. त्यांचे चरित्र अद्भुत यथामधी वर्णितो. अत्री अनुसया कारण दत्तात्रेयाचे अवतरण माहुरगडी राहून अनंत लीला करीत असे. यदू अलर्क परशुराम कार्तवीर्य राजनंदन ऐसे शिष्य निर्माण केले पहा श्री गुरुने. ओम द्राम ओम बीज मंत्र पठणे प्रगटे श्री दत्त. ऐसे महात्म्य अद्भुत श्री दत्तांचे आहे हो. अवतार येती आणि जाती तैसे नो हे दत्तमूर्ती. सदा राहे पृथ्वीवरती लोकोद्धार करावाया जगोद्धार स्वयं कष्ट विश्वंभर. श्री दत्तात्रेय अवतार विविध रूपे राहत असे. अनेक रूपे घेऊन श्री दत्त संचरिती जनी जना सन्मार्ग दावून मोक्षा मार्गा लावित असे. त्यांची रूपे अनंत झाले असे ती पुढे होत. सर्व धर्मात श्री दत्त विविध रूपे राहत असे. काशी मध्ये स्नान करी भिक्षा मागे कोल्हापुरी माहुरगडी शयन करी ऐसा महिमा जयांचा. कधी मलंग वेशात कधी साधू रूपात कधी गौरवर्णात फिरे दत्त महास्वामी. कधी वृद्ध कधी कुमार यती कधी दिगंबर. श्री दत्त रूपा गोचर विविध रूपे फिरत असे. पिठापूर ग्रामात आपळ राज सुमती राहत. श्री दत्तात्रया ते आराधित मनोभावे करुणिया. तवे एके दिनी अकस्मात साधू रूपे येती दत्त. भिक्षान देही म्हणत दारी उभे राहुनिया. सुमती भिक्षा वाढत पोटभरी जेवा म्हणत. प्रसन्न होऊन श्री दत्त म्हणती काय हवे तुते. सुमती म्हणे इच्छा एक आहे सदैव मनात. विश्वोद्धारक श्री दत्त पुत्र भावा मज तैसा. तथास्तु म्हणे श्री दत्त आणि तेथे ज्योती गुप्त. दिव्य तेज फाकत विस्मय ती पाहत असे. पिठापूर आंध्र प्रदेशात अवतार घेती श्री दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ नाम होत प्रसिद्ध जाणे दत्ताचे. 16 वर्षापर्यंत माता पित्या ते सुख देत. मग जाती हिमालयात दर्शन द्या या भक्ता ते. तेथून येती वाराणसीत काही काळ राहते गुप्त. येऊन गोकर्ण क्षेत्रात लोकोद्धार करीती ते. तेथून कुरुवरपुरात अंत्यस्थायिक होत. दूरदूरून लोक येत स्वामी दर्शना कारणे. महिमा होई अमित अन्नदान होई नित्य. कुरुवरपूर महासिद्ध पीठ जाना होत असे. कुरुवरपुरी एक रजक स्वामी ते नित्य नमस्कारित. एकी दिने त्यासी पुसत काय हवे हो तुझ लागे. रजक म्हणे स्वामी व्रत राजा व्हावे ऐसे वाटत. सुखी प्राणी या जगात एकची असे राजा तो. श्रीपाद श्रीवल्लभ म्हणता राजा हो पुढील जन्मात. तो म्हणे दर्शन मज व्रत पुढील जन्मात होईल का. स्वामी म्हणते तया व्रत मीही पुन्हा अवतरता. होईन दर्शन तुझ व्रत विश्वास ठेवी बोलाचा. श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरुवरपुरी राहत. लोकोद्धार करीत अमित महिमा होत असे. ऐसे परी कार्य करीत भक्ता इच्छा पूर्वित. जो जे मागील त्या त्या देत महास्वामी अवधारा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त सारभूत इथे पाहत. श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ कुरुवरपुरी प्रगाटले. संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय पहिला समाप्त. अध्याय दुसरा. श्री गणेशाय नमः. ओम राम दत्तात्रेयाय नमः. कुरुवरपुरी राहती श्री दत्त. श्रीपाद श्रीवल्लभ समर्थ अनेक लीला दावित लोकोद्धारा कारणे. ऐसे काही वर्ष जात मग म्हणती भक्ताव्रत. आम्ही आता होऊ गुप्त येथून अवधारा. हो इथून गुप्त जाऊन राहू कर्दळीवनात. काही काळ तप करीत राहू आम्ही तेथ बरी. नंतर पुन्हा परत अवतार घेऊ महाराष्ट्रात. नरसिंह सरस्वती नामे प्रख्यात होई हो आम्ही अवधारा. ऐसे सांगून भक्ताव्रत
कृष्णा नदीत होती गुप्त श्रीशैल पर्वती प्रगटत महास्वामी अवतारा. काही काळ राहून तिथं कर्दळीवनी प्रवेशत समाधी लावून बैसत. काही वर्ष तेथवरी समाधी ते विसर्जनी अवतार घेती श्रीपाद मुनी. कारंजा ग्राम म्हणून महाराष्ट्रात अवतारा. तेथे अवतार घेत उपजता ओम म्हणून लागत. लोक आश्चर्यचकित म्हणती दिव्य बालके. नरडे मागे काही बालक ओम म्हणत राही. सदा हास्य करत राही ओम ऐसे म्हणून या. दिवस रात्र ओम म्हणत ओम ध्वनी ग्रही गुंजत. ओम प्रगटला म्हणत लोक विस्मय तेतवा. ऐसे जाती वर्षे सात बालक ओम राहे म्हणत. परी नाही बोलत चिंतित होती सर्व काही. इतर जण जे बोलत ते सर्व कळे बालकाप्रत. परी प्रत्युत्तरी ओम म्हणत आणि काही बोलेना. अंती पुसती तयासी सांग तू केव्हा बोलसी. बालक कोण करून त्यासी सांगत असे ते अवधारा. खून करोनी दावित मौजी बंधन करा म्हणता. उपनयन होता त्वरित बोलेना आपण म्हणत असे. ऐसे ऐकून माता पिता मौजी बंधन तत्वता करो म्हणते निश्चिता तयारी करू लागले. सुमुहूर्त पाहुणे उपनयन केले पहा मौजी बंधना. बालक वेद मंत्र म्हणून निज मौना ते सोडित असे. सर्व आश्चर्य वाटत बालक पहा वर्षे सात. वेद मंत्र म्हणू लागत अवतार म्हणती दत्ताचा. तव नरसिंह सरस्वती म्हणते सर्व लोकाप्रती. आम्ही संन्यासी असो यती ग्रहीन राहू निश्चय. ऐसे सांगून सर्वाप्रत निघाले स्वामी हिमालयात. तेथे तपाचरित लोकोद्धारा कारणे. तेथून पुन्हा परत तीर्थयात्रा करीत करीत औदुंबर स्थान जेत तेथे येऊन राहिले. भिलवडी ग्रामासमीपत औदुंबर स्थान प्रख्यात आज झाले असत. दत्तस्थान म्हणून या 4 मास तेथे राहत. तिथं शक्ती ठेवी अमुप पादुका तेथे स्थापित. जगोद्धारा कारणे ती औदुंबर पादुका स्थान आज प्रख्यात दत्तस्थान. मनोकामना होती पूर्ण. ऐसे तीर्थस्नान ते उदरव्यथेने पीडित ब्राह्मणा करीते व्याधिमुक्त. मुढा विद्वान करीत ऐसा महिमा जयांचा. माधव विप्राशी ब्रह्मज्ञान देती स्वामी कृपा करुण. सायन देवासी अभयदान श्री गुरु कृपे मिळत असे. भक्तांशी उपदेश देती देह हा अनित्य म्हणती. धर्म करा म्हणून सांगती मोक्ष मार्गा ते पावाया. सर्व येथे राहणार काही न येई बरोबर. सत्कर्म आणि सदाचार हीची जीवनाची सांगाती. सायनदेव दत्त भक्त कडगंची ग्रामी राहत. तयावरी कृपा बहुत केली पहा श्रीगुरुने. श्रीगुरु सायनदेवासी म्हणत सदैव तुझ्या वंशात दत्त भक्ती राहे नांदत. प्रिय भक्त आमचा तू सायनदेव महाभक्त तयाशी स्वामी सांगत. आम्ही तुमचे गावासमीपत भविष्यकाळी वास करू. सायनदेवाचे वंशात महाभक्त जन्मायत. नाम सरस्वती असत तया महाभक्ताचे दत्त कृपा व्हावी प्राप्त. म्हणून जाई अरण्यात तेथे भेटती महासिद्ध. शिष्य पहा श्रीगुरूंचे सरस्वतीशी म्हणती सिद्ध. तू लिही श्रीगुरु चरित्र. श्रीगुरुकथा त्याची सांगत महासिद्ध ते अवतारा. श्रीगुरूंच्या दिव्य कथा महासिद्धांनी लिहिल्या होत्या. घेऊन हाती त्या ग्रंथात चरित्र लिखाण आरंभिले. सरस्वती नामे तो भक्त गीता गंगाधर असत. सरस्वती गंगाधर नामधारक लिही चरित्र श्रीगुरूंचे. सायनदेवाशी आश्वासित तव ग्रामासमीपत गाणगापुरी राहू म्हणत भविष्य काळा माघारी. सायनदेवाशी आश्वासना श्रीगुरु करीती प्रयाण. औदुंबर स्थानी येऊन कृष्णा किनारी राहिले. तया औदुंबर स्थानात 4 मास राहती श्रीदत्त. तिथून पुढे निघत लोकोद्धार करावाया. तिथून पुढे निघती नरसिंहवाडी स्थानी जाती. 12 वर्ष तेथे राहती तप करीती ते देखा. श्री गुरुचरित्र संक्षिप्त दत्तलीला येथे पाहत. श्री नरसिंह सरस्वती स्वामी समर्थ औदुंबरी राहिले. अध्याय 3 समाप्त. अध्याय 2 समाप्त. अध्याय 3 श्री गणेशाय नमः. ओम नमो भगवते दत्तात्रेयाय. दत्तात्रेयो हरिकृष्ण मुकुंदो आनंददायक. मुनी दिगंबर बालो सर्वज्ञो ज्ञानसागर. श्री नरसिंह सरस्वती अमरापूर ग्रामी येत कृष्णा नदी किनारी राहती. औदुंबर तळी देखा. 12 वर्षे तेथे राहत. लोकोद्वारा तप करीत अनेक लीला दावित. भक्तरक्षणाकारणी नरसिंहवाडी म्हणून आज प्रसिद्ध ते स्थान. सहस्त्रावधी भक्तजन नित्य जाती दर्शना. मनोहर पादुका असत. जलयोगिनी सेवा करीत देव देवता पूजित. ऐसे महास्थान ते. जगोद्धारा कारण नरसिंह सरस्वती दत्ता आपण. विविध लीला दाखवून मनोरथ पुरविती भक्तांचे. अनेक लीला तेथे केल्या आहेत. गुरुचरित्रे वर्णिल्या. महासिद्ध स्थान ये वेळा नरसिंहवाडी आहे हो. संक्षिप्त असे हा ग्रंथ. परी काही लीला सांगत श्री गुरुचरित्राद्भुत. कोणी वर्णू शकेना. अमरापूर ग्रामात श्री गुरु जाती बक्षीप्रत. एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला. घेवड्याचा वेल असेत शेंगा त्याशी बहु लागत. तेने उदरनिर्वाह करीत ऐसे जीवन चालले.
त्याच्या घरी भिक्षेशी जात तो प्रेमीनेही ग्राहात घेवड्याची भाजी वाढीत तृप्त केले गुरुराया श्री गुरु म्हणती तया प्रत तू होशील श्रीमंत ऐसे म्हणून निघत तिथून पुढे जावया ग्रहाबाहेर येत घेवड्याचा बेल तुडीत आणि निघून जात स्वस्थानाशी श्री स्वामी कुदळ घेऊन हातात ब्राह्मण खोदू लागत तव गुप्त धन अकस्मात त्याशी पहा हो सापडले धनाचा हंडा मिळता ब्राह्मण होई श्रीमंत पिढ्या सात पुरो इतुके धन मिळे त्या ते श्रीदत्त दयावंत ऐशी लीला दावित दारिद्र्य भक्ताचे हरित करुणासागर श्री गुरु संतती संपत्ती आरोग्य विद्या ज्ञान वैराग्य आत्मज्ञान आणि योग सर्वही मिळे भक्तांना श्री नरसिंह सरस्वती दत्त औदुंबर तळी तप करीत कृष्णा नदी समीप वाहत नरसिंह वाडी माझारी एके दिनी एक भक्त दुरुनी होता पाहत कृष्णा नदी दुभंगत देवता येती बाहेरी जलदेवता बाहेर येत स्वामी पूजा करू लागत भक्त होई विस्मित अद्भुत प्रकार पाहून या योगीने स्वामी ते पूजित दिव्य प्रकाश तेथे पसरत श्री गुरु रूपाद्भूत भक्त तेव्हा पाहत असे श्री नरसिंहवाडी स्थानात 12 वर्ष श्री गुरु राहत सिद्ध स्थान अद्भुत निर्माण केले तेथवरी मनोहर पादुका स्थापित त्याची पूजा करा म्हणत पूर्ण होती मनोरथ सद्भक्तांचे निश्चय ऐसे म्हणून श्री दत्त गाणगापुरी जाऊन राहत श्री नरसिंहवाडी स्थानात अपार शक्ती ठेविली श्री नरसिंहवाडी स्थानात चमत्कार होती नित्य लोक भक्ती करीत तेथे मनोहर पादुकांची गेल्या 700 वर्षात उद्धरिले लोक अनंत अपार महिमा होत आहे आज ही तेथवरी शिरोळ ग्रामीचा एक भक्त 5 पुत्र त्याचे मरत येऊन नरसिंहवाडीत पादुका ते सेवितसे पती पत्नी पादुका ते सेवित पूजा अर्चा करीत नित्य औदुंबर प्रदक्षिणा करीत सेवा करीत राहिले एक मास ऐसे करीत श्री गुरु स्वप्ने येत पुत्र होईल म्हणत अभय देती तीच लागी प्रसन्न वदने ग्रही जात पुत्र होई तीच व्रत अति आनंद वर्तत होती पाहते तवरी पुत्राशी झाली वर्षे 7 घाला आला अकस्मात पुत्र झाला मृत एके दिनी अवधारा माता पिता दुःखित माता म्हणे आक्रंदत श्री गुरुनी दिदला वत्स अल्पायुषी का झाला लोकदिशी समजावी ती परिधी काही ना ऐकत अपार दुःख करीत पुत्र शवाते बिलगुनी तव श्री गुरु समर्थ साधू रूपी तेथे येत म्हणती जा पादुका स्थानात वर लादला तुला ते जेथे पुत्र शवाते घेऊन जाई नरसिंहवाडी स्थान पादुकावरी शिर ठेवून अपार दुःख करीत असे आयशे करीता रात्र झाली निद्रा दिशी लागली स्वप्नी गुरुमूर्ती आली काय दुःख म्हणून म्हणती ते पुत्र आहे जिवंत उगाच दुःख का करत आयशा ऐकून उठत माता विस्मित होत असे पुत्रा ते पाहि जीवित पतीशी उठून दावित श्री गुरु कृपा अद्भुत म्हणून नमन करीत असे श्री नरसिंहवाडी पादुका स्थान अपारासे महिमान अदृश्य रूपे नारायण तेथे राहे सर्वदा म्हणून सरस्वती गंगाधर सांगे गुरुचरित्र विस्तार श्रोतया विनवी वारंवार भजा भजा हो श्री गुरूंची संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 3 समाप्त अध्याय 4 श्री गणेशाय नमः अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री गुरुचरित्र अमृत प्राशिदा अमरहोती भक्त श्री गुरुचरित्र सुधारस म्हणून नित्य सेवा तया नरसिंहवाडीत 12 वर्ष गुरु राहत दीन जना उद्धरित कृपा कटाक्ष करुनिया असो नरसिंहवाडी सोडून गुरु येती गाणगापूर स्थान भीमा अमरजा संगम पावन तप करीती ते त्या स्थळी संगम अनुष्ठान करीत भिक्षेची येती ग्रामात एक ब्राह्मण होता तेथ दारिद्र्याने गांजलेला कधी कधी श्री गुरुनाथ त्याचे घरी भिक्षेशी जात तो प्रेमीने ग्राहात अति आदर करीत असे एकदा त्या ग्रही जात ब्राह्मण नसे ग्राहात भार्या त्याची या म्हणत पाठ देई वैसावया श्री गुरुशी वैसवून म्हणे पाहती ब्राह्मणी आजी प्यावे फक्त पाणी ग्रही काही असेना तव म्हणते श्री गुरुनाथ म्हैस बांधली दारात दूध देई मज प्रत ऐसे म्हणती तिला श्री स्वामींशी ती म्हणत वांज म्हैस ती असत तव म्हणते श्री गुरुनाथ दोही आम्हा पुढे तू ब्राह्मण म्हैशी दोहत 2 हंडे दूध मिळत अति आश्चर्य वाटत पाहुणी लीला स्वामींची वांज म्हैशी दूध देई वार्ता सर्वाकळेही दर्शनाशी गर्दी होई श्री नरसिंह सरस्वती स्वामींच्या कुमसी नामे ग्रामात एक येती होता राहत त्रिविक्रम भारती असत नाम त्या येती रायाचे स्वामी कीर्ती ऐकून निंदा करी आपण म्हणे संन्यासाची महिमान ऐसे हवे कशाला स्वामी नरसिंह सरस्वती आपल्या भक्ता सांगती जावे कुमशी ग्रामाप्रती भेटो म्हणते येतीला बैसून या पालखीत त्या यतीच्या ग्रामा जात
यती दुरोनी पाहत साष्टांग नमन करीतसे रोज त्रिविक्रम भारती मानस पूजा जी करीती त्या रूपे नरसिंह सरस्वती देती दर्शन ते तवा पाहुन इष्टदैवत मुनी स्वामी ते नमस्कारित म्हणे तू साक्षात दत्त नर रूपे राहत असे ऐसे लीला अनंत श्री गुरु भक्ताशी दावित भक्ती मार्गा ते वाढवित गाणगापुरी राहून या त्रिविक्रम भारती भजे नरसिंह सरस्वती लोक बहुमान देती महासाधू म्हणून या दोन विद्वान पंडित त्रिविक्रम भारतीशी म्हणत आम्ही महापंडित चारी वेद जाणत असो ग्रामोग्रामी फिरवून अनेक पंडिता हरवून जयपत्र घेऊन आम्ही येथे आलोसे तुम्ही महापंडित ऐसे कळले आम्हा प्रत वाद करावा या वेदांत म्हणून आम्हा आलोसे आम्हा सवे वाद करा अथवा हार मान्य करा विजयपत्र सत्वरा लिहून द्यावे आम्हासी त्रिविक्रम भारती म्हणत आम्ही संन्यासी असत न जाणो वेदशास्त्रार्थ काही न कळे आम्हासी मग हरिपत्र द्या लिहून ऐसे म्हणते ब्राह्मण यती म्हणे त्या लागून गाणगापुरी चलावे तेथे असते श्री गुरुवर श्री नरसिंह सरस्वती अवतार हरिपत्र तयासमोर लिहून देईन तुम्हासी चला म्हणून उठत ब्राह्मण बसती पालखीत त्रिविक्रम येती चालत निघाले गाणगा ग्रामाशी गाणगापुराशी येत श्री स्वामींची नमस्कारित त्रिविक्रम भारती म्हणत श्री स्वामींची तेतवा वाद करण्या ब्राह्मण आले आहे पाव दुरून पत्र मागती लिहून हरलो ऐसे म्हणून या श्री नरसिंह सरस्वती त्या ब्राह्मणा ते पाचारिती आढ्यतेने उभय देती बैसिती समोर स्वामींच्या स्वामी तयाशी म्हणत विद्या विनयन शोभत वाद करून काय मिळत लिहून कासया हवे तुम्हाला आढ्यात खोर ब्राह्मण ओळखिती श्री गुरु लागून म्हणती द्या लिहून हरलो म्हणून दोघेही अथवा जिंका वादात चारी वेद आम्हा पाठ आम्हा सवे शास्त्रार्थ करुण जिंका तुम्ही हो श्री गुरु त्या ते समजावित परिते ऐकत वाद करायचे म्हणत पुन्हा पुन्हा तेत बरी इतुके अवसरी श्री गुरु देखती नरासी दुरी एक मातंग अवधारी जात होता तेतवा स्वामी त्या ते पाचारिती कोटला कोण विचारिती तो म्हणे शेतावरती चालवलो काम करावाया स्वामी शिष्याशी सांगत रेषा भूमीवरी काढी सात शिष्या रेषा काढीत श्रोते पुढे अवधारा मातंगाशी स्वामी म्हणत एक एक रेष ओलांडित पुढे म्हणत मातंग तैसे करीत असे पहिली रेषा लंघिता स्तब्धता आली चित्ता म्हणे मी भिल्ल पर्वता बनराखा नाम माझे दुसरी रेषा लंघिता बोलू लागे अनेक वार्ता लोक विस्मित चित्ता पाहू लागले स्वामींची तिसरी रेषा लंघिता म्हणे आपण गंगा सुत काम जशी पाचारित ऐसे म्हणून पुसत असे चौथी रेषा लंघिता म्हणे आपण शूद्र यात्री जात होतो आपले वृत्ती स्वामी माते पाचारिले पाचवी रेषा लंघिता म्हणे मी वैश्याता व्यापार उदिम तत्वता सोमदत्त नाम माझे सहावी रेषा लंघिता म्हणे मी क्षत्रिय ख्याता अनेक पराक्रम करता गोदावरी नाम माझे सातवी रेषा लंघिता क्षणा म्हणे मी पूर्ण ब्राह्मण वेद शास्त्र व्याकरण सर्व काही जाणत असे करावाद मजसी म्हणत मी आहे शब्द पंडित सर्व वेद कंठस्थ करून येथे आलोसे श्री गुरु म्हणते त्याशी हे ब्राह्मण आले चर्चेशी या सवे वेदवादाशी तू करावे म्हणून या पाहुणी हा चमत्कार पंडित गाप्ती थरथर करीती साष्टांग नमस्कार श्री गुरु नरसिंह स्वामींची नमस्कार करून ब्राह्मणा गेले क्षमा मागून इकडे शूद्र होऊन ब्राह्मणा लोकांशी तो म्हणत असे मी आहे ब्राह्मण शिको नका मज लागून हे सर्व पाहून जना विस्मय वाटत असे स्वामी शिष्याशी म्हणती पाणी होता शिरावरती होईल सर्व विस्मृती पुन्हा मातंग होईल तो ओतला जल डोक्यावर सर्व पडला त्याशी विसरा करुण स्वामींचे नमस्कार शेतावरी तू जात असे श्री गुरुचरित्र अद्भुत येथे सांगे संक्षिप्त दत्तावधूत आपले चित्त श्री गुरुचरणी वाहत असे श्री संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 4 समाप्त अध्याय 5 श्री गणेशाय नमः ओम दत्त परब्रह्माय स्वाहा दिगंबर मुने बाला समर्था विश्वस्वामिने परमहंसा महाशून्या महेश्वासा महानिदे ओम हंसाय विद्महे परमहंसाय धीमहि तन्नो दंत प्रचोदयात् ओम शून्याय विद्महे परमशून्याय धीमहि तन्नो परब्रह्म प्रचोदयात् ओम दत्तात्रेयाय विद्महे योगीश्वराय धीमहि तन्नो दंतो प्रचोदयात् असो गाणगापुरात महिमा चंद्रकले समवाढत सिद्धस्थानाद्भुत प्रसिद्ध आज आहे हो रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करून होते मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते महिमा तया त्रयमूर्तीची सांगता शक्ती आम्हा कैची काया धरोणी मानवाची अद्भुत चरित्र केले हो भक्ती येती यात्रेशी एको भावे भक्तीशी श्री गुरुदर्शन या मात्रेशी सकलाभिष्टे पूर्ण होती दैन्य पुरुष होती श्रियायुक्त वांजेशी पुत्र होत आरोग्य मिळे भक्ता प्रथम श्री गुरु ते पाहता
माहूरगड स्थानात एक विप्र होता राहत. पुत्र त्याचा व्याधीग्रस्त व सर्व उपाय हरत असे. करीती अनेक उपचार परिरोग दुर्धर. वैद्य आणि मंत्रोपचार काही तेथे चालेना. रोग्याची पत्नी म्हणत जाऊ गाणगापुरास. नरसिंह सरस्वती समर्थ यतिवरा ते पाहावे. रोगी पतीशी घेऊन येई स्वामी दर्शना कारण. परिप्रवासाचा शीन त्या रोगी ते साहेना. गाणगापुरी पोचत श्री स्वामी संगमी असत. श्री गुरुमूर्तीशी पाहत परमानंद डोलत असे. रोगी असे डोलीत त्या ते काढावे म्हणत. तव तो झाला मृत. पत्नी एकांत करीत असे. कळे स्वामींचे वर्तमान चरण तीर्थ देऊन. प्रोक्षा म्हणते विप्राला गुण. जिवंत होऊन बैसला. सर्व करीती जय जयकार. नरसिंह सरस्वती ईश्वर. प्रगटला पहा भूवर. नररूपादे धरुनिया. ऐसा महिमा परंपार. दीनदयाळ करुणासागर. बालमुकुंद भक्तोद्धार करीत राहे सर्वदा. अनेक रूप धरित दीनजना उद्धरित. भगवान श्री दत्त लोकोद्धारा कष्ट तसे. त्याचा महिमानंत. कृपा त्याची अनंत. रूपे त्याची अनंत अनंत. अनंत नामे दयाची विश्वोद्धारा कारण. सदैव कष्टे नारायण. अगाध त्याचे महिमान कोणी वर्णू शकेना. असो गाणगापुरात नित्य नूतन महिमा होत. दूर दूरून लोक येत स्वामी दर्शना कारणे. नित्य होई अन्नदान. भक्त करीती आराधन. होई सहस्त्र भोजन. ऐसे नित्य चालत असे. भास्कर नामे विप्र दारिद्र्य असे पीडित. स्वामींशी भोजन करावे म्हणत. शिधा घेऊन येत असे. तिघांशी पुरेली तो साहित्य. तो सवे घेऊन येत. परिजव पाहत असंख्य नित्य जेवता ती. रोज जेवती हजार. पाहुणे व्याल्यानंतर स्वामी भोजनाचा विचार सोडून तो देत असे. ब्राह्मण तयाशी म्हणत सहस्त्र भोजन होई नित्य. स्वामींशी तू काय देत म्हणून चेष्टा करता ती. स्वामी तयाशी पाचारी ती. शिधा त्याचा पाहती. स्वयंपाक करी म्हणती ऐसा सांगती तयाला. तिघा पुरुषांना तयार करी तू ब्राह्मणा. स्वामी म्हणती आण स्वयंपाक तुझा मज जवळी. कफणी त्यावर टाकीत. वाडा म्हणती सर्वाप्रत. शिष्याशी स्वामी म्हणत सहाय्य करावे त्याला. शिष्या सहाय्य करीत पंक्ती उठू लागत. 4 सहस्त्र जीवित. ऐसा महिमा श्री गुरूंचा. जलचरांशी देती अन्न पक्षाशी देती अन्न. लोहई अन्न पूर्ण प्रसन्न. ऐसा महिमा श्री गुरूंचा. सिद्ध म्हणे नामदार काशी. गुरुचरित्र ऐसे परियेशी. याची निमित्ते बहु अशी भक्ती झाले श्री गुरूंचे. श्री संक्षिप्त गुरुचरित्र अध्याय 5वा समाप्त. अध्याय 6वा. श्री गणेशाय नमः. ओम नमो सर्वसिद्धाय स्वाहा. तया गाणगापुरात महिमा नूतन होई नित्य. दूरदूरोनी लोक येत श्री गुरु दर्शना कारणे. एक ब्राह्मण दर्शना येत. सवे पत्नी असत. वय वर्षे 60 असत. येऊन नमी श्री गुरुशी. श्री गुरु उपस्थितयेशी. काय इच्छा मानसी. ती म्हणेने पुढील जन्माशी पुत्र भावा म्हणून या. झाले वांज या जन्मात. दूषण करीती समस्त. पुत्र भावा पुढील जन्मात म्हणून या प्रार्थित असे. श्री गुरु म्हणती तयेशी. कोण जाणे पुढील जन्माशी. याचे जन्म पुत्र कन्येशी पावसी ऐशी करीतो मी. वृद्धा म्हणे स्वामींशी होत नाही विटाळाशी. स्वामी म्हणती चिंता कायशी. आपण येथे असताना त्याच रात्री होई विटाळशी. 1 वर्षात कन्येशी जन्म देई वृद्धा हर्षी. ऐसा महिमा श्री गुरूंचा. नाम सरस्वती ठेवित श्री गुरु ती म्हणत. नरसिंह केव्हा येत उदरी माझ्या तव कृपे. हसवणे स्वामी म्हणत पुढील वर्षी पुत्र होत. श्री गुरु वचन यथार्थ. पुत्र झाला परियेसा. ऐसा करुणीचा सागर. भक्त इच्छा पुरविनार. श्री दत्त दिगंबर गाणगापुरी राहत असे. नरहरी नामे एक विप्रा. स्वामी दर्शनाशी येत. सर्वांगी असे कुष्ठ शरण येई श्री गुरुशी. एक काष्ट त्या ते देत म्हणती सेवी. तयाप्रत पाणी घाली नित्य सेवा याची तू करी. याची जवळ येतील पर्ण जाईल कुष्ठ संपूर्ण. ऐकोनी हे आश्वासन विप्र घेई काष्टा ते. संगमावरी जाऊन तेथे काष्ट राहून. नित्य घाली स्नान त्या काष्टाशी प्रेमाने. ऐसे जाती दिवस 7 श्री गुरु पहावयाशी येत. कमंडलू तीर्थी घालीत. मंत्रोनी त्या काष्टाशी तात्काळ पर्णे फुटत. औदुंबर वृक्ष दिसत. नरसिंह सरस्वती समर्थ महिमा ऐसे जयाचा. तात्काळ विप्राचे कुष्ठ जात. सुवर्ण देह त्याचा होत. नरसिंह स्वामी श्री दत्त ऐशी लिला त्यांच्या. एकदा सायन देवाशी घेऊन जाती संगमाशी. 10 वर्षामायशी मन त्याचे पाहिले. म्हणती जाई ग्रामात अन्न घेऊन ये परत. 2 सर्प पाठवित पथ दाखविण्यासाठी तया लागी. काशी महिमा सांगत गुरु भक्ती करावी म्हणत. दिव्य दर्शन घडवित तया सायन देवासी. एक तंतुकार भक्त स्वामी सेवा करीत. झाडणे सारवण करीत आश्रमात राहितो. शिवरात्री पर्वासाठी श्रीशैल्य यात्रेशी जाती सर्व ग्रामवासी. भक्त तेथे राहिला. स्वामी म्हणते तयाशी तू का न गेलासी. तो म्हणे तुम्ही शिवची असता जावे कशाला. शिवरात्रीचे दिवशी स्वामी म्हणते तयाशी चल जाऊ श्रीशैल्याशी. यात्रा पाहून येऊया.
तो म्हणे श्रीशैल्य दूर असत 15 दिन चालावाया लागत. आज शिवरात्र असत कैसे पोचू म्हणत असे. त्याशी जवळ बोलावित पाय धरी म्हणती घट्ट. दुसरे क्षणी श्रीशैल पर्वतात जाऊन या पोचले ते. स्वामी म्हणती भक्ताव्रत तू जाई मंदिरात. भक्त जाई मंदिरात शिवदर्शन करावाया. मल्लिकार्जुन शिवलिंगात श्री नरसिंह सरस्वती दिसत. लोक त्याचे दर्शन घेत पाहून या विस्मित होत असे. करुणी तेथे नमस्कार परतून येई बाहेर. जेथे बैसले श्री गुरुवर तेथे येऊन नमित असे. म्हणे आता तुम्हीच आहात बाहेर तुम्ही आहात. तुम्ही असता गाणगापुरात लोक येथे येती का. स्वामी दया म्हणती क्षेत्र महिमा सांगा ती. तो म्हणे नरसिंह सरस्वती मायेत मजला पाडू नको. तूच असशी परमेश्वर भरून राहसी चराचर. ऐसे म्हणून नमस्कार करी भक्त श्री गुरु ते. नंदी नामा ब्राह्मण सर्वांगी कुष्ठे श्वेतवर्ण. तुळजापुरा जाऊन 3 वर्ष आराधिले. 3 संवत्सर उपवास द्विज कष्टला बहुवस. निरोप झाला त्यास चंदला परमेश्वरी जवळी जाणे. जगदंबाईचा निरोप घेऊन आला चंदला परमेश्वरी स्थानी. मास 7 पुनरश्चरणी पुनरुपी केले उपवास. देवी त्याशी निरोप देत गाणगापुरी जावे म्हणत. तेथे असते श्री दत्त. बरा तेथे होशील तू. विप्राशी क्रोध येत म्हणे तू देवी असत. मनुष्यापाशी का पाठवित. ऐसे म्हणे देवीशी पुन्हा देवी स्वप्नात येत. क्रोधी त्याशी म्हणत तो नरन भेदत्त. जाई शरण तया लागी. दुसरे दिनी प्रभाती तिथे निघे गाणगापुराशी. प्रवास करून अष्टदिशी गाणगापुरी पोचत असे. दुरून श्री गुरुशी नमस्कारित. श्री गुरु त्याशी म्हणत देवीपासून मनुष्याप्रत का आला सिनरवरा. ऐकून ऐशी मात चरणी नमस्कार करीत म्हणे तू ईश्वराशित जाणील मनीचे सर्व ही. श्री गुरु म्हणते सायन देवाशी न्यावे संगमी याशी. दूर टाकायाच्या वस्त्राशी संगमी स्नान करवावे. नवी वस्त्रे दयाशी आणा मग गाणगापुराशी. ऐसे सांगून तयाशी संगमी देती पाठवून जुनी वस्त्रे टाकत संगमी स्नान करीत. सुवर्ण देह होत कुष्ठ गेले निघून या. ही मग गाणगापुरात श्री स्वामींचे स्तवन करीत म्हणे तू त्रैमूर्ती साक्षात नररूपे अवतरला. ऐसे अगाध महिमान नित्य होई अन्नदान. ते गाणगापुरात स्थान अपार महिमा तिथीचा. हिप्परगी ग्रामात नंदी नामे कवी असत शिवावरी. कवित्व करीत 5 कवन नित्य करी. लोकमंती तयाव्रत नरसिंह सरस्वती श्रीदत्त. तयावरी करी काही कवित्व ऐशी म्हणती तयाला. तो म्हणे श्री शंकर त्याशी अर्पिले जिवार. नरसिंह सरस्वती गुरुवर नरस्तुती मीन करी. ऐसे बोलून आपण गेला शिवपूजे कारण. पूजा करिता ध्यान लागले तया तुझ्याशी. लिंगस्थानी श्री नरसिंह सरस्वती बैसिले तयाशी दिसती हसोनी त्या ते म्हणती माझी पूजा करीतो शिका. पाहुणे ऐसा चमत्कार करी साष्टांग नमस्कार. म्हणे नरसिंह सरस्वती श्री शंकर नर रूपे अवतरला. येऊन गाणगापुरात साष्टांग नमस्कार करीत कवित्व करी नित्य. ऐसा महिमा श्री गुरूंचा. गाणगापुरी श्री गुरु राहत दर्शना येती. 7 भक्त सर्वही श्री गुरु ते म्हणत यावे आमच्या घराशी. श्री गुरु सर्व हो म्हणती. सर्वही आपल्या घरागती पुन्हा कालांतरे मिळती. म्हणते श्री गुरु घरी आले. 8 रूप झाले आपण अपार महिमा नारायण. 7-8 गेले आपण गाणगापुरी होतेची. श्री गुरु नरसिंह सरस्वती अवतरला त्रैमूर्ती. गाणगापुरी वास करीती आता असे प्रत्यक्षात. किती वर्णावा महिमा जेथे वेदांची झाली सीमा. लक्षावधी भक्तजना उद्धरिले पहा श्री गुरुने. गाणगापूर संगम मार्गात शेतकरी एक राहत. नमस्कार करी नित्य श्री गुरु जाता संगमी. श्री गुरु एकदा म्हणत काय आहे तुझ्या मनात. तो म्हणे शेतात विपुल धान्य पिकावे. श्री गुरु म्हणती दयाव्रत कापून टाकी शेत. विस्मय पायी भक्त काय करावे म्हणून या. परीक्षणात सावरोनी म्हणे आज्ञाप्रमाण. टाकी शेत कापून वेळा म्हणती लोक त्याते. परी घडले विप्रत ते रात्री अति वर्षा होत. सर्वांचे पीक न होई नष्ट. वाचले पीक भक्ताचे कापलेल्या शेतात. 18 पट धान्य होत ज्वारी वाटे लोकात. आला दुष्काळ म्हणून या. ऐसा आगत महिमा वर्णिता होई सीमा. एक ईश्वरी महिमा श्री नरसिंह स्वामी सरस्वतींची. म्हणून सरस्वती गंगाधर करी श्रोत्यांशी नमस्कार. नरसिंह सरस्वती गुरुवर श्री दत्त पहा प्रगटले. संक्षिप्त श्री गुरु चरित्र अध्याय 6वा समाप्त. अध्याय 7वा. श्री गणेशाय नमः. ओम राम दत्तात्रयाय नमः. श्री दत्तात्रया गुरुवर्या मजवरी करी तू दया. सद्भक्ताशी सदया. अन्न वस्त्राते देई तू तैसीची देई सद्गुण. देई सद्गुरु दर्शन करुणामय यांचे जीवन. लोकोद्धारार्थ अवतरले तया गाणगापूर ग्रामात. 20 वर्ष श्री गुरु राहत भीमामर्जा संगम स्थानात. तप केले श्री गुरुने श्रीपाद श्री वल्लभ अवतारात. रजे एक सेवा करीत पुनर्जन्मात राजा होत. श्री गुरु म्हणती दयांशी तो बिदरचा राजा होत.
श्री स्वामी दर्शनाशी येत काय रजे का कैसा असत श्री गुरुमंती तयाला राजा ते पुनर्जन्म आठवत म्हणे श्रींची गुरुवर पुरात सेवा केली म्हणून या जन्मात राजा होऊन जन्मलो जेथे श्रींची स्थाने असत भूमी राजा दान करीत औदुंबर नरसिंह वाडीस ग्रामोत्पन्न दान देत असे तैसे जी गंगापुरात विपुल दान राजा देत ब्राह्मण वस्ती वसवित श्री गुरु सेवा करावाया रोगी आणि व्याधीग्रस्त तैसेची विविध समस्याग्रस्त सेवा करून होती मुक्त ऐसे अद्भुत स्थान ते आजही गंगापुरात स्थान असे दिव्य महिमा संपन्न लाखो लोक दर्शना कारण प्रतिवर्षी जाते ते स्थळी प्रभुदत्त त्या स्थानात 20 वर्ष स्वयं राहत लोककल्याण कारणार्थ शक्ती तेथे ठेविती यश कीर्ती धन मान आरोग्य ज्ञान समाधान सिद्धी तप साधन प्राप्त भक्ता होत असे ऐसे अद्भुत स्थान केले जगोद्धारार्थ निर्माण आणि स्वय आपण कर्दळी वनात गेले ते स्वामी नरसिंह सरस्वती सर्व भक्ता पाचारी ती कर्दळी वनात जाऊ म्हणती गुप्त व्हावा या कारणे पादुका स्थापिती तेथ निर्गुण पादुका त्या म्हणत आणि तेथून निघत श्री नरसिंह स्वामी सरस्वती गाणगापुराहून निघत सांगा ते असती 4 भक्त श्री शैल्य पर्वती येत मल्लिकार्जुनता पहावया काही दिन तेथे राहत मग भक्ताशी सांगत जावे तुम्ही आता परत कर्दळी वनात जातो मी असे म्हणून श्री दत्त श्री कृष्णा नदी किनारी येत कर्दळी पानावरी बैसत कृष्णा नदी माझारी आश्चर्य पाहती भक्त जलावरी श्री गुरु तरंगत पानावरी बैसवणी जात पहिले तिराशी श्री स्वामी कर्दळी पर्णी बैसवून तरंगत जाती कृष्णेमधून पहिले तिरा जाऊन हात दाविती भक्तांना 2 पावले पुढे जात आणि पहा होती गुप्त ऐसी लीला अद्भुत भक्त विस्मय पाहती श्री नरसिंह स्वामी सरस्वती कर्दळी वनात गुप्त होती 700 वर्ष पूर्ण होती त्या घटनेशी अवतारा कली 5 सहस्त्र 101 1931 शालिवाहनशक प्रमाती नाम संवत्सरात ग्रंथ पूर्ण झाला हा श्री दत्त आज्ञे करून होई ग्रंथ निर्माण भाविका ताट भरून अमृत पहा वाढले औदुंबर नरसिंहवाडी गाणगापूर दत्ततीर्थ मनोहर लाखो लोकांचा उद्धार आजही तेथे होत असे आजही होती चमत्कार व्याधी कष्ट होती दूर श्री नरसिंह सरस्वती गुरुवर कार्य त्यांचे करीत असे ऐशा लीला अनंत येथे पाहिला संक्षिप्त दत्तावधूत लीन होत सद्गुरुचरणी सर्वदा संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ येथे पूर्ण होत सद्भक्तांचे मनोरथ पूर्ण होती निश्चये देवतांची कृपा होत सिद्धांची दर्शने होत परमार्थी प्रगती होत पठणे नित्य ग्रंथाच्या अडली कामे पूर्ण होत संसार कष्ट दूर होत भाविकांशी मोक्ष प्राप्त ग्रंथपठणे होत असे मार्गशीर्ष शुक्ल पक्षात गुरुवारी अष्टमी असत श्री दत्त जयंती समीपत ग्रंथ पूर्ण होत असे अध्याय 7वा समाप्त हा इति श्री दत्तावधूत विरचित संक्षिप्त श्री गुरुचरित्र ग्रंथ समाप्त हा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्री स्वामी समर्थ धन्यवाद सर्वांना.